नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे कुठलाही मार्ग दिसत नाही. आपण सगळे उपाय करून पाहतो, वैद्य, झाडफूक, मंदिरं, व्रत, तीर्थयात्रा, सगळं काही. पण तरीही दुःख, संकट, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी काही सुटत नाहीत. नागपूरच्या ज्योती राहुल टिकले यांचंही काहीसं असंच झालं होतं. त्यांचं सुखी आयुष्य अचानक अंधारमय झालं. मानसिक तणाव, झोप न येणं, सतत भीतीने ग्रासलेलं मन आणि शेवटी एवढ्या टोकाला परिस्थिती गेली की आत्महत्येचा विचार यायला लागला. आर्थिक परिस्थिती ढासळली, कर्जाचा डोंगर वाढत गेला, नवऱ्याचा व्यवसाय डबघाईला आला, सासरे अंथरुणाला खेळले, घरात उपासमारीची वेळ आली. कितीही देवधर्म केलं, कितीही उपाय केले तरी संकट दूर होण्याचं नावच घेत नव्हतं. अशा एका टोकाच्या क्षणी त्यांच्या बहिणीने आणि जिजाजींनी त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या शरणात जाण्यास सांगितलं. त्यांना विश्वास नव्हता, पण शेवटी कुटुंबाच्या आग्रहास्तर त्यांनी नामदीक्षा घेतली. मात्र हा निर्णय त्यांच्या आयुष्याला एका अकल्पनीय बदलाच्या प्रवासावर घेऊन गेला. आज त्या सांगतात, माझ्या मानसिक व्याधीवर औषधं लागू शकली नाहीत, पण 2 महिन्यातच मला संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने संपूर्ण बरं वाटू लागलं. आमच्या कर्जाच्या डोंगराऐवजी आता आमच्याकडे स्वतःचं यशस्वी कॅन्टीन आहे. माझ्या मुलांची शिक्षणाची फी चमत्कारिक पद्धतीने भरली गेली. नवऱ्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि आता आमचं कुटुंब सुखी आणि समाधानी आहे. हे कसं शक्य झालं? काय असा अनुभव त्यांनी घेतला की त्यांच्या जीवनाचं रूपांतर एका संपूर्ण नव्या दिशेने झालं? चला जाणून घेऊया त्यांच्या स्वतःच्या शब्दात. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? ज्योती राहुल टिकले. आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी बिझनेस वुमॅन आहे. DRM ऑफिसला आमची कॅन्टीन आहे नागपूरला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23 जून 2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? हिंदू धर्मामध्ये जे प्रचलित आहे आणि आमचे वडिलोपार्जित जेही लोक करत होते, जसं गणेश चतुर्थी आहे, 9 दिवस गणेशजी बसवणे, आपलं ज्योतिर्लिंगावर बेलपत्र वाहणे, सोमवार उपवास करणे, 108 बेलपत्र वाहणे, नवरात्र करणे, तसंच दिवाळी आहे, दसरा आहे, ज्योतिर्लिंगाचे दर्शन पण केलेले आहे मी. अशी पारंपरिक पद्धतीने भक्ती आम्ही करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, सण उत्सव साजरा करणे, या भक्तिसाधना आपण करतच होतात. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा किंवा अनुग्रह का घेतला? अशी काही परिस्थिती आली की माझी मानसिक अवस्था खूप खराब झाली. मी माझ्या घरी असताना नुसती बेडवर पडून राहायची. मला झोपही येत नव्हती रात्र ना दिवसभर, आणि मी ना काम करायची. माझी जी शारीरिक परिस्थिती आहे ती खालावत गेली. माझे भाऊजी, माझी ताई सगळे लोक मला दवाखान्यात घेऊन गेले. बाबा आवाकडे सगळ्यांकडे घेऊन गेले. ताजुद्दीन बाबा आहे, दर्गा आहे, सगळीकडे सगळा उपाय केला, पण कुठेच काही मला आराम नव्हता. कारण मी आज इथे इंटरव्ह्यू देत आहे, तुमच्याशी बोलत आहे, मी तशी बोलू शकत नव्हती. मला भीती वाटायची किंवा काय मानसिक रोग होता हे मी काही सांगू शकत नाही. कठीण परिस्थितीमध्ये होती. त्यामुळे घरामध्ये ताणतणाव व्हायचे. माझे सासरे बेडरिडन होते. घरात स्वयंपाक नाही बनायचा. माझे 2 मुलं, आणि एक अशी परिस्थिती होती त्यावेळेला की 4ही लोक आत्महत्या करून जाय. कारण यांचं हे रिलायन्स विजिलन्समध्ये काम करायचे ठेकेदार म्हणून. तर कर्जाचं डोंगर खूप वाढत गेलं आणि एक परिस्थिती अशी आली की नको हे सगळंच आत्महत्या करून, कारण घरची परिस्थिती खूप भयंकर होती. अशा परिस्थितीमध्ये माझे जिजाजी, दीदी आणि सगळ्या लोकांनी सगळं काही करून चुकले होते. कुठे काहीच आराम नव्हता. मग ते एक दिवस आले आणि म्हणाले, तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये जावं लागेल, कारण आम्ही सर्व उपाय करून चुकलो आहो, पण तुम्हाला त्यांच्या शरणामध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही, तिथेच तुम्हाला लाभ होईल. इच्छा तर नव्हती मनामध्ये, तरी ठीक आहे म्हणतात म्हणून जबरदस्ती आम्ही त्यांच्यासोबत जाऊन गेलो. नामदान केंद्रावर गेलो. आता तिथेही नामदीक्षा घ्यायची नव्हती, पण इकडे जिजाजी उभे, इकडे ताई उभे आणि इकडे पती उभा. घ्यावं तर लागेल, कारण जबरदस्तीने घ्यावं लागलं. तेव्हा माझ्या मिस्टरांनी माझ्यासोबत नामदीक्षा घेतली, कारण त्यांनाही म्हटलं की दोघांनी भक्ती कराल तर तुम्हाला लाभ होईल. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण सर्वप्रथम
आपल्या मनाच्या विरुद्ध घेतली आणि केवळ आपली जी दीदी आहे, आपले जे दाजी आहेत, जिजाजी आहेत, त्यांच्या आग्रहापोटी आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. परंतु मला हे विचारायचं आहे की ज्या कारणासाठी आपल्या दीदीने, आपल्या दाजीने आपल्याला प्रेरित केलं की अमुक अमुक केल्याने आपल्याला आपल्या ज्या परिस्थितीमध्ये, ज्या आपल्या व्याधीमध्ये, त्याचप्रमाणे जे संकट आपल्यावर आलेलं होतं त्यातनं आपल्याला जर निवारण करायचं असेल तर आपण संत रामपालजी महाराजांकडूनच गुरुदीक्षा घ्यायला हवी. म्हणून आपण बळजबरी का म्हणा की आपण संत रामपालजी महाराजांशी जुडल्या गेलात. मला हे विचारायचं आहे की त्यानंतर ज्या कारणासाठी आपण जुडल्या गेलात, बळजबरीनं का म्हणा, ते कारण दूर झालं का आणि त्यातून आपल्याला व आपल्या परिवाराला कुठल्या तरी स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का? भगतजी, लाभ सांगायला गेलं तर धरतीचा कागज बनू फिर भी गुरुगुण लिखा ना जाए अशी गंमत आहे. म्हणजे कसं, धरतीचा कागज करू तरी आमच्या सद्गुरू रामपालजी महाराजजीची जे गुण आहेत, जी कृपा आहे ती आम्ही सांगू शकत नाही. पण थोडक्यात म्हणजे जसं माझं मानसिक त्रास होता, मानसिक व्याधी होती, त्या व्याधीमध्ये निवड 2 महिने, फक्त 2 महिन्यांनी मला आराम झाला. 2 महिना औषधोपचार केले. डॉक्टरांनी तर माझ्या ताईला सांगितलं होतं जर 15 दिवसामध्ये आराम लागला नाही तर हिला शॉक ट्रीटमेंट द्यावं लागेल. एवढी परिस्थिती खराब होती. त्यानंतर आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक असे आणि आध्यात्मिक अशा प्रत्येक प्रकारचे लाभ मला झाले. आध्यात्मिक लाभ म्हणावं तर मला भगवंत भेटले, कबीर महाराजजी भेटले. जी परंपरागत पूजा आम्ही करत होतो तिथे असं वाटायचं की नाही, काहीतरी असे भगवंत भेटले पाहिजे की ज्याच्याने माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, आपलं सगळं बरं झालं. पण आधी जी भक्ती करत होतं त्यामध्ये काहीच नव्हतं. पण इथे भगवंत भेटले, मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटला, 84 लाखपासून मुक्तता भेटली. आर्थिक लाभ म्हटलं म्हणजे माझ्या मिस्टरांचे रिलायन्स विजिलन्समध्ये काम होते. असं कर्जाचं डोंगर असं वाढत गेलं, कारण करोना आला त्याच्या आधी पण. तर भयंकर परिस्थिती होती. मी आधी पण हे सांगितलं होतं की 4ही लोकांना, 2 माझे मुलं आणि माझे मिस्टर, 4ही लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली होती. ते दिवस आजही आठवले तर डोळ्यामध्ये अश्रू येतात. पण संत रामपालजी महाराजांनी एवढी कृपा केली की आम्हाला DRM ऑफिसवाला रेल्वे स्टेशनला नागपूरला कॅन्टीन दिलं. ती भगवंताचीच दया आहे. आणि त्या कॅन्टीनमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर तेव्हा लोक म्हणायचे की तुम्ही काय घेतलं. मी पण ती स्थिती पाहून म्हणजे घाबरली का हे घेतलेलं आहे बा. पण जेव्हा आम्ही एंट्री केली, गुरुजीचा आशीर्वाद भेटला. ते कॅन्टीन आज एवढं चालतं की कुठनं कस्टमर येतात, कसा माल विकतो हे आम्हालाच कळत नाही. त्या भगवंताची लीला अगाध आहे. आर्थिक लाभ म्हणायचं म्हणजे आणखी माझा मुलगा 10वीमध्ये आहे. ॲक्च्युली करोनामुळे आमची फीस बॅक होती. 31,000 रुपये भरायचे होते 9चे. माझे मिस्टर 21,000 भरून आले. दुसऱ्या दिवशी म्हणतात मला की 10,000 तू भरून ये. मी काउंटरवर गेली. त्यांनी म्हटलं तुमची फीस पूर्ण भरलेली आहे. म्हटलं नाही, 10,000 बॅक आहे. त्यांनी मला स्लिप दाखवली. 21चे 31 कसे झाले? हे संत रामपालजी महाराजांची कृपा आहे. त्यांची कृपा किती सांगायला शब्द अपुरे पडतात. शारीरिक त्रास म्हणजे माझी मुलगी पिलिया झाला होता. तिला पिलियामध्ये पूर्ण पिवळी पडलेली होती. डॉक्टरांनी ॲडमिट केलं. पिलियामध्ये मुलं न खातात, उलट्या करतात. पण तसं एकही लक्षण नव्हतं. डॉक्टर अचंबित झाले की हे काय आहे, हा तर चमत्कार आहे. त्याच्यामधून माझ्या मुलीला वाचवलं. माझा मुलगा, त्याला स्पीचिंगचा त्रास होता. म्हणजे कसं बोलताना अटकायचा, इतका स्टॉप घ्यायचा. त्याच्यासाठी मी चिंतेत होते. त्याला स्पीच थेरपीज पण केलं. 3 महिने स्पीच थेरपीज केलं, पण कुठेच काही रिझल्ट नाही. पण तो कधी चांगला बोलायला लागला हेही कळलं नाही. इतकं गुरुजीचा इतका लाभ आहे. माझ्या मिस्टरांना BPचा आणि हा एक पँक्रायटिसचा त्रास होता. पण तो BPचा त्रास कधी कमी झाला हेही कळलं नाही. आता त्यांचं BP 150 राहतं, जे 200च्या वर राहत होतं. आणि पँक्रायटिस म्हणजे सिव्हिअर ॲसिडिटी, त्यांना त्यांचे इंजेक्शन द्यावं लागत होते. पण आज कॅन्टीनमध्ये बसून किती चहा पितात, पण ते त्यांना म्हणजे ॲसिडिटीचा थोडा पण त्रास होत नाही. जसं सर्वप्रथम आपण सांगितलं की संत रामपालजी महाराजांचं जी गुरुदीक्षा आहे आपण अगदी आपल्या दिदीच्या आग्रहास्तव घेतलं होतं आणि कुठल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला समजलं नव्हतं, परंतु केवळ त्यांच्या आग्रहापोटी आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर तो जो निर्णय होता आपला, तो त्या घडीला योग्य होता
की अयोग्य होता? तो निर्णय तर एवढा योग्य होता. भगवंतांनी मला आपल्या शरणामध्ये घेतलं. मला भगवंत भेटले. माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. आणि मोक्षाशिवाय काय आहे? कारण ह्या जन्मानंतर 84 लाखमध्ये जीव जातो, तो होत नाही आणि डायरेक्ट मोक्ष मिळतो. हा निर्णय एवढा चांगला झाला की मी आज मला काय खुशी आहे ही मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तो आत्म्याचा परमात्म्याशी मिलाप आहे, ते तर माझ्या भगवंतालाच माहीत आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर वास्तविक स्वरूपात आपल्याला परमेश्वराचं ज्ञान कळालं, त्याचप्रमाणे आत्मा आणि परमात्मा याबद्दलची माहिती कळाली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला. जे काही आपले जे व्याधी होत्या, ज्या काही कष्ट होत्या, जे काही संकट होते, जे काही दुःख होते, ते परमेश्वराने कधी हिरावून घेतले, त्यातनं आपल्याला कधी बरं केलं हे आपल्याला अगदी सहजपणे कळालंसुद्धा नाही. तर असा हा अनमोल मार्ग आणि असा हा अनुभव, असे हे चमत्कार आपण अनुभवले, तर आपल्या या अनुभवातून, आपल्या या साधनेतनं, आपल्या या भक्तीतनं जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त झाले, त्याद्वारे आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, दुःखाचं निवारण पाहू इच्छित आहेत, नाना प्रकारचे दुःखापासून आज त्रस्त आहेत, कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, कोणी नशेमध्ये धुंद आहेत, त्याच्यापासून मुक्तता पाहिजे, तर या सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मला हेच म्हणायचं आहे, मनुष्य जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरवर से पत्ता टूट गया जो बहू न लगता डार. मनुष्य जन्म हा आपल्याला 84 लाख नंतर मिळतो. 84 लाख कुत्रा बिल्ली हे सगळं भोगावं लागतं. त्याच्यानंतर मनुष्य जन्म असाच व्यर्थ घालवू नका. ज्ञानगंगा जिने की राहा हे रामपालजी महाराजांचे पुस्तक आहे. यूट्यूब, फेसबुक सगळ्या यांच्यावर महाराजींचा सत्संग चालतो. तर मला म्हणायचं आहे, तुम्ही आधी ते वाचा, ज्ञान घ्या. तुमची आत्मा जेव्हा तुम्हाला साकार करेल की नाही हेच गुरु आहे, तेव्हा तुम्ही दीक्षेमध्ये या. आणि गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. ॲक्च्युली म्हणतात की कुणी की गुरुला का बरं पुजता तुम्ही, भगवंत तर दुसरे आहेत. पण गुरूंनीच आपल्याला भगवंत सांगितलेले आले, ते त्यामधला दुआ आहे. जर आपले भगवंत रुठले तर गुरु त्यांना समजावून सांगतात. जसा आपल्या प्राथमिक आपला गुरु असतो आपली आई, नंतर आपल्या शिक्षणाचा गुरु असतो टीचरच व्यवस्थित मिळाले नाही तर आपलं जे शिक्षण आहे ते बरोबर होत नाही. तसं आध्यात्मिक नॉलेजचेही गुरु करणं खूप जरुरी आहे. त्याशिवाय आपला मोक्ष होणार नाही. आणि आपल्याला मोक्ष पाहिजे असेल तर गुरु करणं जरुरी आहे. त्यामध्ये एक आहे की गुरु करायचे तर मग आपण कोणालाही करू शकतो नाही. कोणालाही गुरु केले तर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. कारण तत्वदर्शी करणं गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे, उध्व मूलम अधशाखा. उलटा संसाररूपी वृक्ष आहे, त्याच्या प्रत्येक भागाचे जो सवेदवित वर्णन करेल त्यांनाच तत्वदर्शी संत म्हणतात. ते तत्वदर्शी संत आता आपल्याला लाभलेले आहे. आपला मनुष्य जन्म व्यर्थ घालू नका. आपल्या मानव जीवनाचे कल्याण करायचे असेल तर संत रामपालजी महाराजांना गुरु बनवा आणि आपले कल्याण करा. जर आपल्या या विनंतीला श्रद्धाळू आज जर साथ देत असतील आणि त्यांनासुद्धा वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग लागतात आणि त्याच्याखाली काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरांवर कॉन्टॅक्ट करून आपण जवळच्या नामदीक्षेचा पत्ता विचारू शकतो आणि तिथे जाऊन निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकतो. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.